26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेद्वारे प्रजेसाठी चालवलेलं राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य. प्रजासत्ताक दिन हे तुम्हाला आम्हाला जेव्हा आपल्याला सर्वांना अधिकार मिळाले, स्वातंत्र्य मिळालं म्हणजे झालं नाही, तर स्वातंत्र्य मिळालं हे परकीयांपासून स्वातंत्र्य मिळालं. व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळणं म्हणजे हे स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य आहे. संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य हे आपण किती दिवस जपू शकतो हे प्रत्येक व्यक्तीनं जाणणं काळाची गरज आहे. संविधान वाचणं आणि संविधान न वाचणारा व्यक्ती, संविधान वाचलेला व्यक्ती हा आत्मविश्वास असतो, न भिणारा असतो, त्याचबरोबर तो शैक्षणिक दृष्टिकोनातून मजबूत असतो. त्यामध्ये त्याला आपले हक्क काय, अधिकार काय आहे आणि आपण कशावर मात करू शकतो, त्याचबरोबर कोणावर अन्याय अत्याचार होत असेल त्याबद्दल बोलू शकतो आणि त्याचबरोबर आपले हक्क काय आहे, आपण माणूस म्हणून हक्क काय आहे तर ते तुम्हाला सगळं सांगू शकतो. संविधान फक्त हे माणसालाच सावली देत नाही, तर संविधान हे निसर्गाला, पशु पक्षाला, जनावराला सगळ्याला सावली देतं. असं हे मायेचं सावली घर म्हणजे आपलं संविधान आहे. आणि संविधान आपोआप चालत नाही, तर संविधानाला चालवणारे लोक म्हणजे आपल्यातलेच लोक. जे पर्यंत आपण संविधानाला चालू नाही तेव्हापर्यंत संविधान चालणार नाही. त्याचपेक्षा संविधान न वाचणाऱ्या व्यक्तीला अंधश्रद्धा, त्याचबरोबर त्याला हक्क काय दिलेले आहे संविधानाने हे त्याला माहीत नसतं. त्याचबरोबर त्याच्यावर अन्याय जर झाला, कोणी अपमान जरी केला तरी त्यामध्ये तो बोलू शकत नाही, कारण की त्याला हे माहीत नसतं की आपले हक्क काय, आपले राईट्स काय आहे. त्याचबरोबर त्याला हे माहीत नसतं की आपण एज्युकेशन केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, शिक्षणाची गरज आहे किंवा नाही आहे. त्याला एवढं ऐकून कोणी मारलं असेल तरी तो त्यामध्ये बोलू शकत नाही, कारण की त्याला नॉलेज नसतं, शिक्षण नसतं आणि त्याचबरोबर त्याला संविधानाची काय लिहिलेलं आहे संविधानामध्ये हे माहीत नसतं. जेव्हापर्यंत तो आपण आपले हक्क एक माणूस म्हणून हक्क ओळखू नाही शकत तेव्हापर्यंत संविधानाने तुम्हाला काय दिलेलं आहे हे कळणार नाही. स्वातंत्र्य तर मिळून जातं, पण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला हे जागरूक असणं काळाची गरज आहे.